ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। खडकवासला प्रभाग क्रमांक 33 मधील हजारो महिला भगिनींसाठी शिवसेना ठाकरे गटचे नेते संदीपभाऊ मते यांनी आयोजित केलेली उज्जैन महाकाल यात्रा प्रभागात मोठा विश्वास आणि भावनिक नातं निर्माण करणारा उपक्रम ठरत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 3000 महिला भगिनींना महाकाल दर्शन घडवून इतिहास रचलेल्या या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू झालाय। दुसऱ्या टप्प्यामधील आणखी 3000 महिला भगिनींना यात्रेची ओळखपत्र वाटप आणि स्नेहमेळावा दामिनी लॉन्स कोंढवे धावडे इथे उत्साहात पार पडलाय। प्रचंड गर्दी, आनंदी माहोल आणि महिलांच्या चेहऱ्यावरती दिसणारा उत्साह पाहून कार्यक्रमाला विशेषच भावनिक रंग चढला होता। कार्यक्रमासाठी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या भव्य कार्यक्रमासाठी प्रभागामधील आणि खडकवासला मतदारसंघामधील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। यामध्ये खडकवासला विधानसभा संपर्क प्रमुख राजेश खाडे तसेच शहर प्रमुख गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। खडकवासला प्रभागामध्ये महिलांसाठी इतका भव्य आणि सातत्यपूर्ण आध्यात्मिक उपक्रम राबवणारे संदीपभाऊ मते प्रभावी ठरतायत। प्रभागामध्ये खडकवासल्याचा श्रावणबाळ संदीपभाऊ मते असा स्वर उमटताना दिसतोय। 33 मध्ये आज पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या गावांचा प्रभाग आहे। या प्रभागामधील माता भगिनींसाठी आपण उज्जैन दर्शन यात्रा आयोजित केलेली आहे। या प्रभागातील 10000 माता भगिनींना मी उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन जाण्याचा संकल्प केलेला आहे। मागच्या 10 दिवसापूर्वी आपण 3000 माता भगिनींना उज्जैन महाकाल यात्रा करून घेऊन आलेलो आहोत। त्यातील हा दुसरा टप्पा, त्याचा आज पास आणि ओळखपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। तर या ठिकाणी आता राजेश खाडे साहेब जे मुंबईहून आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम आता पार पडत आहे। त्यामध्ये आपण 3000 माता भगिनींना घेऊन गेलो होतो। अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं आणि एकदम आनंदाने यात्रा पार पडलेली आहे। या टप्प्यामध्ये किती महिला? या टप्प्यामध्ये साधारण 3000 ते 3100 महिला आहेत। त्या 1-2 दिवसात आम्ही तारीख कळवू आणि त्या तारखेला आम्ही उज्जैनला जाणार आहोत। तर लागली तरी पण आम्ही हा कार्यक्रम थांबवणार नाही। आचारसंहिता लागली तरी हा कार्यक्रम एकदम उत्साहात पार पडेल। मी ते तसं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। खडकवासल्यामध्ये मला श्रावणबाळ संबोधलं जाते, परंतु मी तुम्हाला मागे सांगितलं, मी गरिबी पाहिलेली आहे माझ्या या प्रभागातील माता भगिनींसाठी। मी यापूर्वी देखील 2022 साली 1500 माता भगिनींना पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, शिखर शिंगणापूर असेल अशा यात्रा केल्या होत्या। त्यावेळेस निवडणुका नव्हत्या, परंतु माझी इच्छा होती माझ्या हातून असं काहीतरी सत्कार्य घडावं अशी माझी इच्छा होती आणि मी ती माझी इच्छा मनात होती ती मी इच्छा करून दाखवलेली आहे। संदीपजी मते ज्यांनी हा उपक्रम चालू केला आहे, एक त्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि तो खूप यशस्वी झाला आहे। यशस्वी झालेलं बघूनच मी आज मुंबईवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहे। खरोखर संदीपजी मते खूप पुण्यवान आहेत आणि त्या महिलाही खूप पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत, ज्यांना असा भाऊ मिळाला जो त्यांना महाकालला घेऊन जाऊ शकतो आणि तेही मोफत। आणि संदीप मतेचं असं हिस्ट्री आहे की त्यांनी ज्या गरिबीतून ते वरती आले आणि जे समाजाला जे देणं लागतं ते देणं ते त्यांच्या या कार्यातून पूर्ण करत आहेत। खरोखरच संदीप मतेजी सारखे भाऊ असणे खूप मोलाचं खडकवासल्यासाठी आहे। या उज्जैन महाकाल यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींनाच या ठिकाणी आभार मानतो, कारण त्यांनी जो विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे संदीप दादा मते यांच्यावरती दाखवला। महिला त्या यात्रेला जाऊन आल्या, त्यांनी शेअर केले, त्याच्यातून हा जो प्रतिसाद मिळालेला आपण बघतो, हा भरघोस प्रतिसाद त्याच्यातून मिळालेला आहे। कारण पहिल्या यात्रेचं जे नियोजन झालं अतिशय सुयोग्य असं नियोजन, संपूर्ण चांगली व्यवस्था महिलांची त्या ठिकाणी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती ट्रिप महिलांनी एन्जॉय केली आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाकालचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी सर्व महिलांना घेता आलं। म्हणजे तो अनुभव त्या महिलांनी या ठिकाणी सर्व खडकवासला मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचवला। त्याच्यामुळे आज हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि आमच्या सचिन भाऊ आहेर, आमचे जे संपर्क प्रमुख, त्यांनी सांगितलं की महाकालचे यात्रेचं दर्शन, महाकालचं दर्शन हे कुणालाही मिळत नाही, तर त्याचं निमंत्रण यावं लागतं। तसं हे निमंत्रण या सर्व माता भगिनींना आलेलं आहे आणि या निमंत्रणाच्या माध्यमातून संदीप भाऊ एक माध्यम आहे आणि ते त्या या सर्व महिलांना त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकालचं दर्शन घडवून आणणार आहे।
अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.